वटपौर्णिमेच्या पूजेला बाहेर पडलेली समिधा घरात आली ती डोळे लाल होऊनच. घरात येताच बेडरूममध्ये गेली. दरवाजा ढकलला अन रडत बसली. रडता रडता तिला झोप लागली. बाहेरून सासूबाई, समिधा झोपली का गं? आवाज येताच समिधाला खाडकन जाग आली. ती पटकन बाहेर आली आणि दुपारचा चहा राहिलाच आई म्हणत लगबगीने चहा केला आणि चहाचा कप घेऊन आली. सासूबाईंना खुर्चीवर बसवले आणि चहा बशीत ओतून थोडा थंड करून हातात दिला. समिधाने पोर्चमध्ये व्हीलचेअरमध्ये बसलेल्या समीरला चहा दिला. चहा घेऊन झाल्यावर समीर, दुपारपासून दिसलीच नाहीस, कुठे गेली होती? आणि तुझे डोळे इतके लाल कसे झाले? समिधा, आज वटपौर्णिमा, वडाची पूजा करायला गेली होती. दुपारी कधी झोपत नाही, आज झोपली, त्यामुळे डोळे लाल झाले असतील. समीर, कशाला ती पूजा? या बिछाण्यावर पडलेल्या अधुजीवासाठी? तू कितीही लपवण्याचा प्रयत्न करत असलीस तरी मला तुझ्या डोळ्यांकडे बघूनच तुझे दुःख कळतं. तुला नक्कीच पूजेला भेटलेल्या बायका मूलबाळ नाही यासाठी बोलल्या आणि तू रडल्यामुळे डोळे लाल झाले. तुझी आई होण्यासाठीची तळमळ मी नेहमीच बघतोय समिधा. पण ज्या गोष्टी आपल्या हातातच नाहीत त्या गोष्टींसाठी किती झुरायचं? मला माहीत आहे, तुलासुद्धा हे सगळं कळतंय. पण हा समाज एका स्त्रीला मूल नसेल तर वांज हाच ठपका लावतो. अगदी स्त्री बाकी सर्व गुणांनी समृद्ध असली तरीही. अपघात झाल्यावर एका जागेवर पडलेल्या नवऱ्याला सोडून गेलेल्या कित्येक बायका मी उघड्या डोळ्यांनी बघितल्यात. पण समिधा, तू माझं अगदी लहान मुलासारखं सगळं करतेस, तेही निरपेक्ष, निस्वार्थ भावनेने, मनापासून. जशी एक आई लहान बाळासाठी करते तशीच. वास्तविक या वयात तुझ्या आयुष्याकडून, माझ्याकडून वेगळ्याच अपेक्षा असतील, पण त्यांना दूर ठेवून तू माझ्यासाठी सगळं करते. लहान बाळानं रात्री कितीही जागवलं तरी आईच दुसऱ्या दिवशी लवकर उठून बाळाचे सगळं उत्साहाने करते. मुलांचे सगळे नखरे, रुसवे, फुगवे आईच सहन करते. बाळ कसंही असलं म्हणजे अधू, अपंग, कुरूप, सुंदर, काळं गोरं तरीही फक्त आईच माझं बाळ म्हणून लाड करते. रात्री बाळ शांत झोपलंय का बघत पांघरून नीट करते. तशी तू माझी आई बनून 2 वर्षापासून रात्रीही मला बघते, अंगावरचं पांघरून नीट करते. अपघातात पाय व हात मोडले त्यावेळी मला तू मायेने भरवलंस. माझी चिडचिड, राग सगळं सहन केलं. अगदी जसं लहान बाळाचं किंचाळणं, रडणं, आकांत आई सहन करते. मला चालता येत नसताना हात धरून चालवलंस. माझ्या आईची तू मनापासून सेवा करते. तू आमचा सांभाळ आईप्रमाणेच करते आहे. आमच्या मनाच्या जखमांवर हळूवार मायेने फुंकर घालून आमचं दुःख कमी करते. अजून काय हवं असतं गं आई होण्यासाठी? मन जुळलं की शरीर जुळलीच पाहिजे, हा अट्टहास कशासाठी? खरं तर जगरहाटीप्रमाणे मन आणि शरीर जुळले की पती पत्नी चांगले साथीदार बनतात. पण चांगल्या साथीदारांमध्ये या गोष्टी असाव्यातच असं काही नसतं, याची जाणीव तू करून दिली सतत दुःख संकटांमध्ये माझ्यासोबत राहून, तुझ्या सगळ्या इच्छांना मारून. मी तुझ्यासाठी काहीच करू शकत नाही आणि करू शकणारही नाही हे माहीत असतानाही तू माझ्यासाठी वडाची पूजा केलीस. समिधा, मला पुढील सर्व जन्मात तुमचीच साथ हवी आहे. समीर हळवा होत, तुला खरं तर मी कुठल्याही प्रकारचं सुख दिलं नाही, उलट त्रासच दिला आहे. या अधूला जीवाला तुझं हे प्रेम मायेचे जगण्याचं बळ देतं. समिधा वॉकरने घरातच फिरत असलेल्या समीरला, आपल्या माणसांचा कधी त्रास होतो का? तुम्ही फक्त आराम करा. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे थोडा व्यायाम करा आणि लवकर बरे व्हा. समिधा घरात गेली. सासूबाईंना जागेवर झोपण्यास मदत करत होती. तोच दारावरची बेल वाजली. समिधाने दार उघडलं. देशमुख काकू आल्या होत्या. देशमुख काकू, या बसा, पाणी आणते. समिधा पाणी आणण्यासाठी निघून गेली. सासूबाईंना देशमुख काकू, वहिनी कशा आहात? तुम्हालाच भेटायला आली मी. सासूबाई, मी मजेत, तुम्ही कशा आहात? देशमुख काकू, मी अगदी मस्त. दोन्ही मुलांची लग्न झाली, सगळे एकत्रच राहतो. सोबतच नातवंड आहेत, छान खेळायला, खूप आनंदात आहे. देशमुख काकू जरा बिचकतच, वहिनी
एक विचारू का? पण वाईट नका वाटून घेऊ. सासूबाई, विचारा हो. जे काय मनात असेल निसंकोच बोला. देशमुख काकू, समिताच्या लग्नाला 15-16 वर्ष झाले असतील नाही? पण मूलबाळ नाही. काही ट्रीटमेंट सुरू केली आहे का? तेवढ्यात समिता पाणी घेऊन आली. पण शेवटचे शब्द ऐकताच तिचे डोळे भरून आले. आज जायची हिंमतच झाली नाही. दुपारी पूजेला गेली. तिथेही साऱ्यांचा विषय हाच. त्या बायकांची ती कुजबूज. मनात असंख्य प्रश्न. तिच्यावरचा ठपका वांजपणाचा. तेवढ्यात तिला सासूबाईंचे बोलणे ऐकू आले. सासूबाई, त्याची तिला काय गरज आहे? देशमुख काकू, जग आई होण्यात, बाळाला जन्म देण्यातच बाईचं बाईपण ठरवतं. पण खरं तर आईपण प्रत्येक स्त्रीला जन्माने स्त्रीत्व लाभल्यापासूनच आलेलं असतं. तिला शरीराचं सौंदर्य, मनाचं औदार्य, सहनशक्ती लाभलेली आहे प्रकृतीकडून. देशमुख काकू आश्चर्याने फक्त ऐकत राहिल्या. समिताच्या मनात एवढ्या वेळात असंख्य प्रश्नांचा गोंधळ उडाला. सासूबाई, देशमुख काकू, समिता माझी सून नाहीच. ती आई झाली जेव्हा ब्रेन ट्यूमरच्या ऑपरेशनमधून मी वाचले. पण दोन्ही डोळे गमावून आंधळी झाले आणि पॅरालिसिसच्या झटक्याने शरीर निकामी झाले. लेकाने कुठलाही विचार न करता हॉस्पिटलमध्ये पाण्यासारखा पैसा खर्च केला. जीव वाचला. ऑपरेशनमध्ये डोळे कायमचे गमावले. त्यावेळी माझा जीव फक्त मृत्यूसाठी आसुसलेला. पण समिता माझी आई, जिने फक्त वाट बघितली माझ्या बरी होण्याची. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद ते सांगत होता. म्हातारपण म्हणजे लहानपण असतं, ऐकलंच होतं. पण हे लहानपण चांगल्या रीतीने अनुभवते मी ते ह्या माझ्या आईमुळे. देशमुख काकूंचे डोळे भरून आले. सासूबाई पुढे सांगू लागल्या. ही आई सकाळी लवकर उठून माझं स्वतःच्या हाताने सगळं करते. माझं कधी काही दुखलं तर मी रात्रभर झोपत नाही. तेव्हा ती जागी राहते न कंटाळता. रोज 2-3 तासांनी जे हवं ते गरम गरम बनवून खाऊ घालते. हे सगळं फक्त एक आईच करते. एवढा संयम, सहनशीलता फक्त एका आईत असते. ती आई परत आई झाली ती माझ्या मुलाचा अपघात झाला तेव्हा. लग्न झालं की मन जुळले की साथ कायम राहते. अगदी कितीही भयंकर संकटे आले तरी याची जाणीव या आईनं करून दिली. नाहीतर शरीर जुळून केवळ मुलांबाळांसाठी सोबत राहणारे कितीतरी जोडपे आपण बघतोच. समीरचा अपघात झाल्यावर त्याची अवस्था तिला बघवत नसतानाही त्राण आणून तो बरा होण्यासाठी काय काय केलं तिने, हे मी डोळ्यांनी बघितलं जरी नाही तरी त्याची मला कल्पना आहे. ती हरली नाही, रडत बसली नाही, धडपडली. तिचे तिने मार्ग शोधले. त्या लेकाचं करताना ह्या लेकीला काहीही कमी पडू दिलं नाही तिने. आणि आमच्यासाठी हे सगळं करताना तिने केलेल्या तडजोडीमध्ये पश्चातापापेक्षा प्रेमाचीच जाणीव जास्त आहे. तिच्या मनाच्या तळामध्ये आमची जागा किती खोलवर आहे याचं मोजमापच होणार नाही. कुठलीही हेळसांड न करता या आईनं माझी आणि समीरची सेवा केली. हे सगळं करताना तिच्या डोळ्यातलं प्रेम बघूनच आम्हाला अजून जगावेसे वाटते. तिच्या एकटीवर घराची जबाबदारी आहे. घरातली बाहेरची सगळी कामं करून कुठलीही कुरबुर न करता दोघांचं एवढं कोण करते? फक्त आईच. किती हळुवारपणे सांभाळले तिने हे नाते. आईचं मन ते फक्त आनंद द्यायचा. दुःख सारं मनाच्या तळाशी लपवून ठेवायचं. दाटलेले ढग सहज मोकळे होऊन जातात, पण दाटलेले मन सहजासहजी मोकळे होत नाही. फक्त स्वतःच्या पोटात 9 महिने जीव वाढवून जन्म दिला एका जीवाला की आई होता येतं का? आपण सगळेच वांज आहोत विचारांनी. नवीन विचारांना, नवीन बघण्याच्या दृष्टीला आपण थारच देत नाही. समाजात जे आई वडिलांना सांभाळत नाहीत त्यांच्याकडे आजारपणात, त्यांच्या दुःखाच्या काळात बघत नाहीत. वर्षानुवर्षे नातेवाईक, मित्र मैत्रिणी एकमेकांशी बोलत नाहीत. ते सगळे नाते वांज आहेत. उसवलेले धागे तुटायला अजून सैल करण्याची गरज
जशी नसते असंच आई पण कळायला आई होण्याचीच का गरज असावी? समिधाच्या माझ्या आईच्या मायेचं मोजमाप नाही करू शकत. तिला वांस ठरवणारे आपण कोण? स्वतःच्या मुलाची आई होणं आनंददायी अनुभव आहेच, पण माझ्यासारख्या आंधळ्या अधू-म्हातारीची आई होणं, त्यासाठी असलेल्या समिधाच्या मनाची श्रीमंती अन शुद्धतेची कल्पनाही कोणीच करू शकत नाही. अशा अवस्थेत मुलंही वृद्ध आईला वृद्धाश्रमात पाठवायला मागेपुढे पाहत नाहीत. माझ्याच पोटची मुलगी अन दुसरी सून फक्त चौकशी करून निघून जातात. त्यांचा संसार, मुलं-बाळं सोडून माझ्यासाठी दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करायला कोण आहे? जन्म देऊन ही मी आई झालेच नाही का? हा प्रश्न माझा मलाच पडतो. दुसऱ्यांच्या मुलांमधील उणिवा काढताना आपल्यातल्या उणिवा, दोष, पडक्या बाजू सोयीने लपवायच्या. का तर ती आई झाली नाही. आई पण फक्त स्वतःच्या बाळाची होण्यातच नाही, एक बाळ आणि आई ह्या पलीकडे जाऊन संपूर्ण घराची आई होण्यात असतं. ह्या घराला जिने घरपण दिलं, या म्हाताऱ्या लेकीला जिने जगण्याचं बळ दिलं, त्या लेकीला जिने आयुष्यात परत उभं राहण्यासाठी आधार देऊन नवीन जीवन दिलं, ती वांज कशी असेल? तीच खरी आई आहे. आपण तिचं आईपण शोधतोय. तोच आपल्या मनाचा कोतेपणा आहे, आपल्यातल्या माणुसकीतला कमीपणा आहे. हे सारं ऐकून देशमुख काकूंचे डोळे गच्च भरलेले होते. समिधाच्या चेहऱ्यावर समाधान आणि जबाबदारीची जाणीव दिसत होती ती आईपणाची. हे नातं सांभाळण्यासाठी ती नव्या उमेदीने, विश्वासाने तयार झाली.